आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। साड़ी प्रतीक है सुंदरता का, साड़ी प्रतीक है संस्कारों का, साड़ी प्रतीक है परंपराओं का, साड़ी प्रतीक है भारतीय संस्कृति का, आराधना प्रतीक है नारी के सम्मान का। खूबसूरत साड़ियों का भव्य शोरूम, डिजाइनर बनारसी शालू, डिजाइनर सादिया, प्योर इटालियन, प्योर शिफॉन, सुपरनेट पैठनी, कांजीवरम, डिजाइनर प्रिंट साड़ियाँ, साड़ी जो पहने हर नारी। आराधना साड़ीज एंड रेडीमेड्स, मारुति गली, बेलगाम। नमस्कार, मी अंकिता पवार। स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। आजच्या ठळक घडामोडी: जिल्हा मध्यवर्ती बँक आणि महानगरपालिका निवडणुका लागोपाठ होणार, ग्रामपंचायतीच्या निवडणुका दृष्टिक्षेपात, पालकमंत्र्यांनी घेतली नदीकाठच्या सर्वेक्षणासंदर्भात बैठक, केंद्र सरकारच्या खासगीकरण धोरणांविरोधात आयटक कर्मचारी संघटनेचे निवेदन, केंद्रीय मंत्र्यांची सूचना धाब्यावर बसवून रहदारी पोलिसांची कारवाई, विनाअनुदानित खासगी शिक्षण संस्थांच्या समस्या दूर करण्याची मागणी, हालमत समाजाला आरक्षण वाढवून देण्याची मागणी, डॉक्टर डी.एन. मिसाळी यांनी लिहिलेल्या भौतिकशास्त्र पुस्तकाचे प्रकाशन, मधु पाटील यांनी उलगडला बालकवींचा जीवन प्रवास, अनुदान परत गेल्याबद्दल जिल्हा पंचायत बैठकीत जोरदार चर्चा, आजपासून रंगणार IPLचे घमासान। आणि आता सविस्तर बातम्या। जिल्ह्याच्या राजकारणावर प्रभाव टाकणाऱ्या 2 निवडणुका लागोपाठ घेण्याच्या दृष्टीने सरकारने हालचाली गतिमान केल्या आहेत। त्यामुळे राजकीय वर्तुळात नेते मंडळींच्या हालचालींना वेग आला आहे। नोव्हेंबर महिन्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक घेतली जाणार आहे। याची तारीख निश्चित करण्यात आली आहे। दिनांक 6 नोव्हेंबर रोजी ही निवडणूक होणार आहे। त्या पाठोपाठ बेळगावच्या महानगरपालिकेची निवडणूक घेण्यासाठी देखील सरकारने नियोजन केले आहे। येत्या डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात महानगरपालिकेची निवडणूक घेण्यात येऊ शकते। यासाठी राजकीय वर्तुळात खलबते सुरू झाले असल्याची ही माहिती मिळाली आहे। वार्डनिहाय आरक्षणाच्या संदर्भात न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील अंतिम सुनावणीनंतर त्वरित निवडणुका घेतल्या जाव्यात, यासाठी सरकारची योजना असल्याचे समजते। ग्रामपंचायतीच्या निवडणुका दृष्टिक्षेपात, राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेण्यासाठी देखील सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत। त्या दृष्टीने आवश्यक पावले उचलण्यात येत आहेत। त्यामुळे या निवडणुका येत्या 2 महिन्यात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। कोरोना महामारीचा प्रादुर्भाव असला तरी सुरक्षित अंतर ठेवून या निवडणुका होतील असे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात येत आहे। ग्रामपंचायतीची निवडणूक घेण्यासाठी पुढाकार घेतलेल्या निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे। निवडणूक अधिकारी व सहाय्यक निवडणूक अधिकारी यांच्या नेमणुकीबरोबरच त्यांच्या प्रशिक्षणासाठी निवडणूक आयोगाच्या सचिवांनी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना पाठविल्या आहेत। एकूण 6025 ग्रामपंचायतींपैकी 5800 पंचायतींनी जूनमध्ये मुदत पूर्ण केली आहे। त्यांच्या निवडणुका घेण्यासाठी मतदार यादी व इतर तयारी आयोगाने पूर्ण केली आहे। यापूर्वी ऑक्टोबरच्या अखेरीस निवडणुका घेण्याची अपेक्षा होती, मात्र आता डिसेंबर अखेर निवडणुका घेण्याची तयारी सुरू आहे। पालकमंत्र्यांनी घेतली नदीकाठच्या सर्वेक्षणासंदर्भात बैठक, मलप्रभा आणि घटप्रभा नदीकाठच्या संरक्षणाबाबत लवकरच सर्वेक्षण करण्यात येईल। त्यानंतर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून कायमस्वरूपी उपाययोजना तयार करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे जलसंपदा आणि जिल्ह्याचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी दिली। शनिवारी त्यांनी या संदर्भात अधिकारी वर्गाची बैठक घेऊन सूचना केल्या। तसेच त्यानंतर माध्यम प्रतिनिधींशी बोलताना याची माहिती दिली। कायमस्वरूपी आराखडा तयार करण्यासाठी सरकारकडून आवश्यक आर्थिक मदत मिळणार आहे। सर्वेक्षणानंतर संबंधित जिल्ह्यांच्या प्रतिनिधींसोबत आणखीन एक बैठक आयोजित करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले। सरकारचे मुख्य प्रतोद महांतेश कवडगी मठ, विधानसभेचे उपाध्यक्ष आनंद मामनी,
जलसंपदा विभागाचे सचिव राकेश सिंह, जिल्हा पंचायत अध्यक्षा आशा ऐहोळे, प्रादेशिक आयुक्त अमलान विश्वास, जिल्हाधिकारी MG हिरेमठ यासह इतर मान्यवर उपस्थित होते। केंद्र सरकारच्या खासगीकरण धोरणांविरोधात आयटक कर्मचारी संघटनेचे निवेदन। सध्या केंद्र सरकारने सर्वत्र खासगीकरणाचा सपाटा सुरू केला आहे, त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था मोडकळीस येण्याचा धोका आहे। तसेच गोरगरीब कामगारांचे, कष्टकऱ्यांचे देखील हाल होणार आहेत। याची दखल घेऊन खासगीकरणाची प्रक्रिया त्वरित थांबवावी अशी मागणी आयटक प्रणीत सर्व कामगार संघटनांनी केली आहे। कोरोना महामारीचा फायदा घेऊन केंद्र सरकार कोणतीही चर्चा विरोधकाशी न करता या देशातील 26 सार्वजनिक उद्योग धंदे जे अत्यंत फायद्यामध्ये आहेत त्याचं खाजगीकरण करून आपल्या भांडवलदार मित्रांना ते विकण्याच्या तयारीत आहे। उदाहरणार्थ रेल्वे, जी रेल्वे सर्वसामान्य लोकांच्या मदतीला कायम उपयोगी पडते, या रेल्वेचं आशियामधलं सगळ्यात मोठं जाळं आहे, अशी रेल्वे खाजगीकरण करतायत। त्याचप्रमाणे एअर इंडिया असेल, 6 विमानतळं असतील, जी स्वातंत्र्य लढ्यामध्ये जनतेला दिलेल्या आश्वासनाप्रमाणे करण्यात आलेले आहेत, त्याचा जाहीर लिलाव पंतप्रधान मोदी करत आहेत। मोदींच्या काळामध्ये एकही सार्वजनिक उद्योग उभा राहिलेला नाही, पण मागच्या 65 वर्षामध्ये जे काही सार्वजनिक उद्योगधंदे या क्षेत्रात उभा राहिलेले आहेत त्यांचं झपाट्यानं खाजगी करून आपल्या भांडवलदार मित्रांना फायदा करत आहेत। या मागणीचे निवेदन शनिवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे सादर करण्यात आले। भारतीय आयुर्विमा महामंडळ आणि रेल्वे प्रशासन यांचे खाजगीकरण थांबवावे, त्याचप्रमाणे देशातील 6 विमानतळांचे खाजगीकरण करण्याचा घाट घातलेला आहे, तो देखील त्वरित थांबविण्यात यावा। APMC कायद्यातील दुरुस्तीचे शेतकऱ्यांना नुकसानदायक करणारे धोरण रद्द करावे, भूसंपादनाचा कायदा रद्द करावा अशी मागणी देखील यावेळी नमूद करण्यात आली आहे। यावेळी विविध कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी या आंदोलनात सहभागी झाले होते। केंद्रीय मंत्र्यांची सूचना धाब्यावर बसवून रहदारी पोलिसांची कारवाई। रहदारी पोलिसांकडून नागरिकांची होणारी सतावणूक थांबवण्यात यावी अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे। या मागणीचे निवेदन शनिवारी जिल्हाधिकारी यांच्या नावे सादर करण्यात आले। या संदर्भात माहिती देताना ॲडव्होकेट हर्षवर्धन पाटील म्हणाले की नितीन गडकरी साहेब जे आपल्या देशाचे मंत्री आहेत, ज्यांच्याकडे रोड ट्रान्सपोर्ट आणि हायवे अथॉरिटी आहे, तर त्यांनी 24 तारखेला एक ट्विट दिलेला आहे आणि त्या ट्विटमध्ये असा उल्लेख केलेला आहे की स्टेट डिपार्टमेंट, प्रत्येक स्टेट डिपार्टमेंट आणि युनियन टेरिटरीजला त्यांनी लेटर पाठवलं आहे, कुठल्याही व्हेकलचं फिटनेस, परमिट्स, license, registration or any other document pertaining to vehicles which have expired on or after 1st February 2020 under Motor Vehicles Act 1988 and Central Motor Vehicles Act 1989 ह्याप्रमाणे ते एक्सटेन्शन दिलेलं आहे। जरी ह्या दरम्यान जर तुमचं डॉक्युमेंट एक्सपायर झालेलं असेल तर त्याची व्हॅलिडिटी साहेबांनी सांगितलेलं आहे की ती व्हॅलिडिटी 31 डिसेंबर 2020 पर्यंत केलेली आहे। पण बऱ्याच लोकांना ही गोष्ट माहिती नसल्यामुळे लोक कन्फ्यूज होत आहेत। कोरोनाचं पॅन्डेमिक असल्यामुळे लोकांना हे सगळे डॉक्युमेंट्स रिन्यू करण्यासाठी जाता येत नाही, त्यासाठी हा एक चांगला उद्देश म्हणून त्यांनी केलेला आहे। पण बऱ्याच सिटीमध्ये कंप्लेंट्स येत आहेत की आमचे डॉक्युमेंट व्हॅलिडिटी संपलेली आहे म्हणून चलन फाडण्यात येत आहे, म्हणून असे बरेच कंप्लेंट्स येत आहेत। तर मी आज DCP साहेबांना, क्राईम अँड ट्रॅफिक यांना रिक्वेस्ट करतो की त्यांनी ह्या आदेशाचं मान ठेवावा आणि आपल्या सबऑर्डिनेट अधिकाऱ्यांना त्यांनी इंटिमेशन द्यावं की अशा रीतीने जर कुठले डॉक्युमेंट्स असतील तर त्यांनी चेक करून त्याची व्हॅलिडिटी 31 डिसेंबर ही आहे असं त्यांनी सांगून त्यांनी एक्सटेंड करण्यात यावं। दुसरा विषय म्हणजे दोन दिवसापूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झालेला होता ज्याच्यामध्ये मारहाण झालेली होती। ज्या डिपार्टमेंटकडून मारहाण झालेली होती तर त्याबद्दल कुठलीही एन्क्वायरी अजूनपर्यंत झालेली नाही आहे। त्यामुळं ह्याच्यामध्ये मी निवेदन साहेबांना देत आहे की तुम्ही ॲटलिस्ट एक निवेदन देतो की तुम्ही
लवकरात लवकर एक एन्क्वायरी बसवा आणि तो जो प्रकार घडलेला होता मारायचा एका सिव्हिलियनला, तर त्याच्याबद्दल तुम्ही एन्क्वायरी करून काय योग्य आहे ते तुम्ही निर्णय घ्यावा। हे मारण्याचा प्रकार झाल्यामुळे एवढा वाईट होता तो की लोकांच्या मध्ये एक भीतीचं वातावरण झालं आहे। बेळगाव शहरामध्ये पोलीस आणि जनता ही एकत्रित असते, पण ह्या घटनेमुळे जनता थोडी डिस्टर्ब झालेली आहे। त्यामुळे मी निवेदन करतो की त्यावर एक एन्क्वायरी बसावी आणि जर ह्याच्यामध्ये खरोखर कोणी चुकीचं असेल तर त्याला योग्य तो दंड त्यांनी करावा। शहर आणि परिसरात सध्या रहदारी पोलिसांकडून सतावणूक सुरू आहे। नागरिकांना त्यांच्या वाहनांची कागदपत्रे तपासण्यासाठी रहदारी पोलीस प्रभावी यंत्रणा राबवत आहेत। त्याचप्रमाणे काही ठिकाणी पोलिसांनी मारहाण केल्याचे प्रकार घडले आहेत। हा प्रकार निषेधार्ह आहे। वास्तविक पाहता केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी कोरोना परिस्थितीमुळे कागदपत्रांच्या वैधतेचा मुद्दा मांडून त्यांना मुदतवाढ देण्याचे म्हणणेही स्पष्ट केले आहे। असे सांगितले असतानाही दडपशाही आणि इतर मारहाणीचे प्रकार करणे चुकीचे असल्याचे ॲडव्होकेट हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले। यावेळी इतर नागरिक प्रतिनिधी उपस्थित होते। विनाअनुदानित खाजगी शिक्षण संस्थांच्या समस्या दूर करण्याची मागणी। सन 1995च्या नंतर स्थापन करण्यात आलेल्या खाजगी शिक्षण संस्थांच्या विनाअनुदानित तत्वावरील शाळांना अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलावीत अशी मागणी कर्नाटक राज्य माध्यमिक शाळा कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे। या मागणीचे निवेदन शनिवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे सादर करण्यात आले। या निवेदनात म्हटले आहे की खासगी शिक्षण संस्था या समाजामध्ये उत्तम प्रकारचे शिक्षण उपलब्ध करून देण्याचे कार्य करीत आहेत, पण त्यांना आवश्यक सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात सरकारकडून टाळाटाळ होत आहे। अशा परिस्थितीत शिक्षण संस्था चालवताना उद्भवणाऱ्या समस्या निवारणासाठी सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, तसेच या संस्थांना अनुदान उपलब्ध करून द्यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। यावेळी संघटनेचे अध्यक्ष SS मठद, उपाध्यक्ष रामू गुगवाड, MD नंदेनावर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते। हालमत समाजाला आरक्षण वाढवून देण्याची मागणी। धनगर समाजाचा घटक असणाऱ्या हालमत समाजाला आरक्षण वाढवून देण्यात यावे, त्याचप्रमाणे त्यांचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये करण्यात यावा अशी मागणी हालमत महासभा या संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे। या मागणीचे निवेदन शनिवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे सादर करण्यात आले। या निवेदनात असे म्हटले आहे की विविधदृष्ट्या हा समाज मागासलेला आहे, त्याच्या प्रगतीसाठी आरक्षणाची गरज आहे, त्याकरिता या समाजाचे आरक्षण वाढविण्यात यावे। त्याचप्रमाणे या समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देऊन प्रगतीची संधी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। डॉक्टर DN मिसाळे यांनी लिहिलेल्या भौतिकशास्त्र पुस्तकाचे प्रकाशन। राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये BScच्या पहिल्या सेमिस्टरसाठी डॉक्टर DN मिसाळे यांनी लिहिलेल्या भौतिकशास्त्र पुस्तकाचे प्रकाशन शुक्रवारी करण्यात आले। जिल्हाधिकारी MG हिरेमठ यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले। त्यांनी डॉक्टर DN मिसाळे यांचे कौतुक केले। पुस्तकाचे लेखक डॉक्टर DN मिसाळे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले। RCUच्या भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर BJ हेगडे, वरिष्ठ प्राध्यापक BM तोपिनकट्टी, जगदीश मठद, सुनील जिर्ले, प्राध्यापक शिवानंद मुलीमणी, सुभाष ओळकर, प्राध्यापक डॉक्टर AB पवार, अशोक धोंड, सुरेश उर्बिनहट्टी आणि इतर मान्यवर उपस्थित होते। मधु पाटील यांनी उलगडला बालकवींचा जीवन प्रवास। येथील प्रगतशील लेखक संघातर्फे नुकताच बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांच्या कवितांचा उगम व प्रवास या विषयावरील कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। कंगराळी खुर्द येथील कवी मधु पाटील यांनी बालकवींचा जीवन प्रवास आपल्या ओघवत्या शैलीने सादर केला। हा कार्यक्रम रामदेव गल्ली येथील गिरीश कॉम्प्लेक्स मधील शहीद भगतसिंग सभागृहात पार पडला। दोघांचे निसर्ग वेगळे आहेत, दोघांचे निसर्ग वेगळे आहेत। बालकवी काही गुन्हेगार नव्हे आणि नामदेव ढसाळ काय गुन्हेगार नव्हे। वस्तुस्थिती अशी आहे की निसर्ग कवितेचा अभ्यास करताना, निसर्ग कवितेची समीक्षा करताना समीक्षकांनी ही भूमिका मांडलेली आहे, एवढंच होणार आहे।
माजी प्राचार्य आनंद मेणसे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक अशोक अलगोंडी होते। प्राचार्य मेणसे यांनी व्याख्यात्यांचा परिचय करून दिला। अहमदनगरला एका कवी संमेलनात भाग घेण्यासाठी ते आले असता त्यांच्यातील गुण हेरावून घेत टिळकांनी त्यांचा यथोचित सन्मान करून बालकवी ही पदवी बहाल केली आणि त्यांच्या पारखी नजरेमुळेच महाराष्ट्राला बालकवींसारखा हिरा लाभला असे सांगितले। त्यांच्या निसर्ग कवितांचा जन्म कुठे व कसा झाला, कवितेबद्दलची त्यांची मते, पुढे त्यात विदारक परिस्थितीमुळे झालेला बदल आदींची माहिती दिली। तसेच काही कवितांचे सादरीकरणही केले। अध्यक्ष प्राध्यापक अशोक अलगोंडी यांनी समारोपाचे व आभार प्रदर्शन भाषण केले। अनुदान परत गेल्याबद्दल जिल्हा पंचायत बैठकीत जोरदार चर्चा। जिल्हा पंचायतीचे अनुदान सरकारकडे परत गेल्याच्या मुद्द्यावरून जिल्हा पंचायतीच्या सर्वसाधारण बैठकीत जोरदार चर्चा झाली। यावेळी सरकारकडून अनुदान पुन्हा मिळवण्याच्या संदर्भात सदस्यांनी आपले मुद्दे मांडले। जिल्हा पंचायतीचे सरकारकडे परत गेलेले अनुदान मिळविण्यासंदर्भात एका चौकशी समितीची रचना करण्यात येईल। तसेच अनुदान पुन्हा मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील अशी माहिती जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी HDV दर्शन यांनी दिली। शुक्रवारी जिल्हा पंचायत सभागृहात आयोजित जिल्हा पंचायत सर्वसाधारण सभेत ते बोलत होते। बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पंचायतीच्या अध्यक्षा आशा ऐहोळे या होत्या। उपाध्यक्ष अरुण कटामळे यांच्यासह जिल्हा पंचायत शिक्षण स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश गोरल यांनी यावेळी चर्चेत भाग घेतला। ಲ್ಯಾಬ್ಸ್ ಏನಕ್ಕೆ ಆಯಿತು ಕ್ರಮ ತಗೋಬೇಕು, ಯಾವ ರೀತಿ ತಗೋಬೇಕು ಅದೆಲ್ಲ ನಿರ್ಧಾರನೂ ಖಂಡಿತ ನಾವು ಮಾಡೇ ಮಾಡ್ತೀವಿ। ಬಟ್ ಅದಕ್ಕಿಂತ ಮುಖ್ಯವಾದದ್ದು ಈ ಲ್ಯಾಬ್ಸ್ ಆಗಿರೋ ಹಣನ ನಾವು ಹೇಗೆ ಹಿಂಪಡಿಬೇಕು ಅನ್ನೋದು। या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। ओबीसी मोर्चा राज्याध्यक्ष आणि खासदार कैलासवासी अशोक गस्ती यांचे नुकताच कोरोनामुळे निधन झाले। त्यांना शुक्रवारी श्रद्धांजली वाहण्यात आली। या शोक सभेत कर्नाटक राज्य ओबीसी मोर्चा सचिव किरण जाधव, ओबीसी मोर्चा बेळगाव महानगर अध्यक्ष विजय कदम, महानगर उपाध्यक्ष राजू कटारे, शेष जवळकर, विक्रम बाळेकुंद्री, विनायक सुरेपान, आदित्य जोशी, महेश बामणे, प्रवीण महिंद्रकर, विनायक मुचंडीकर, शिव बालाजी, संतोष पेडणेकर, राजन जाधव व इतर कार्यकर्ते उपस्थित होते। बीम्स मधील गलथान कारभाराचा व्हिडिओ व्हायरल, रुग्णांची हेलसांड आली समोर। बेळगावच्या बीम्स रुग्णालयामध्ये गुरुवारी मध्यरात्री एकाच वेळी 3 रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे येथे रुग्ण आणि नातलगांकडून चर्चा होत आहेत। तसेच काही जणांनी याबद्दल हॉस्पिटल व्यवस्थापनाकडे तक्रार केल्याचेही समजते। याबद्दल एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामुळे गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे। गुरुवारी रात्री 12च्या सुमारास अचानक ऑक्सिजन सप्लाय आणि व्हेंटिलेटर मशीनमध्ये बिघाड झाल्या कारणाने एका ICU वॉर्डातील 3घांचा तळमळून मृत्यू झाला। त्या वॉर्डात एकूण 12 रुग्ण होते। अचानक व्हेंटिलेटर बंद पडल्यामुळे सर्वच रुग्ण तळमळू लागले। त्यांच्या जीवाची कासावीस होत होती। त्याचवेळी विद्युत पुरवठाही अधूनमधून खंडित होत होता
असे रुग्ण व नातलगांचे म्हणणे आहे। त्या दरम्यान 3 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला। अशी ही धक्कादायक घटना रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे आणि गैरसोयीमुळे घडली असल्याचे रुग्णाच्या नातलगांचे म्हणणे आहे। यावर जिल्हाधिकारी, पालकमंत्री तसेच आमदारांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी या मृत रुग्णाच्या नातलगांनी केली आहे। शुक्रवारी आढळले 221 नवे कोरोना रुग्ण। बेळगाव जिल्ह्यात शुक्रवारी 221 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत। जिल्ह्याची रुग्णसंख्या आता 17,559 इतकी झाली आहे। तसेच 395 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे। आरोग्य कुटुंब कल्याण खात्याच्या वतीने शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मेडिकल बुलेटिनमध्ये ही माहिती देण्यात आली आहे। आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 14,829 इतकी झाली आहे। गेल्या 24 तासात जिल्ह्यात 8 जणांचा बळी गेला आहे। जिल्ह्यातील एकूण बळींची संख्या 257 इतकी झाली आहे। विनायकनगर येथे स्वच्छता मोहीम। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विनायकनगर गणेशोत्सव मंडळाने सेवा सप्ताह आयोजन केले आहे। जयनगर येथील मल्लिकार्जुन मंदिर येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले। यावेळी राजेंद्र सुरेकर, विलास पै, विनायक नाईक, गुरुराज हलगत्ती, राहुल सुरेकर, मोहन बांदेकर, विनयकुमार हिरेबल, रजत जडीमठ, महेश बांदेकर, अविनाश दळवी, नागेश मुदगेकर, विनायक जाधव, परशुराम तारिहाळकर, महेश मंडल आदी कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले। ग्रामीण भाजपतर्फे रक्तदान शिबिर। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त बेळगाव भाजप ग्रामीण विभागाच्या वतीने सेवा सप्ताह कार्यक्रमाअंतर्गत हिंडलगा रोड, विजयनगर येथे रक्तदान शिबिर पार पडले। ग्रामीण मंडळ कार्यालयामध्ये हे शिबिर आयोजित करण्यात आले होते। आज कोविडच्या परिस्थितीमुळे अनेक हॉस्पिटलमध्ये रक्ताचा तुटवडा आहे आणि हाच विषय ध्यानात घेऊन पार्टीनं आपल्याला काही कार्यक्रम दिलेले आहेत। 2 दिवसापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेतृत्वाखाली एक कोविड सेंटर सुरू केले गेलेलं आहे अनमोल नगर इथं। ग्रामीण मंडळाच्या वतीनं तिथं आवश्यक वस्तू ज्या आहेत, हँडग्लोव्ज असतील, पेपर नॅपकिन असेल, फरशी पुसण्यासाठी व्यवस्था असेल, फळं असेल, हे सगळं आपण दिलेलं आहे। तर आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 70व्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर असा हा उपक्रम जो राबवत आहात, हा अतिशय आनंदाची गोष्ट आहे। तर का म्हणून विचारलं तर आज भारत म्हणण्यापेक्षा हिंदू राष्ट्र म्हणेल। ह्या हिंदू राष्ट्राला ज्या एका युगपुरुषाची गरज होती, तर आज नरेंद्र मोदी म्हणण्यापेक्षा एक युगपुरुष जो आपल्याला लाभलेला आहे। कार्यक्रमाचे उद्घाटन श्री परमपूज्य श्री हरी गुरु महाराज यांच्या हस्ते झाले। भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव, माजी आमदार मनोहर कडोलकर, उपाध्यक्ष माजी महापौर शिवाजी सुंटकर, सरचिटणीस राजू चिकणगौडर, महेश मोहिते, मंडळ युवा मोर्चा अध्यक्ष लिंगराज हिरेमठ, उमेश पुरी आदी उपस्थित होते। टावरगट्टी नजीक कार झाडाला धडकल्याने 3 जण जखमी। रामनगर ते धारवाड हा मार्ग अरुंद असल्याने या मार्गावर सतत झाडांना वाहने धडकून अपघात होत असतात। शुक्रवारी बेळगाव येथून गोवा येथे जाणारी क्रमांक KA 22 MB 1959 ही कार कक्केरी मार्गे गोवा येथे चालली होती। त्यावेळी टावरगट्टी नजीक कार झाडाला धडकल्याने महेश भीमाप्पा ढवळे राहणार बेळगाव, ताजुनिशा पाटे राहणार दांडेली व चालक सतीश रायकर हे जखमी झाले। त्यांना 108 रुग्णवाहिकेतून प्रथम रामनगर दवाखान्यात आणून नंतर अधिक उपचारासाठी बेळगाव येथे नेण्यात आले, तर अपघाताचा पंचनामा लोंढा पोलिसांकडून करण्यात आला। नाओमी ओसाका फ्रेंच ग्रँड स्लॅम स्पर्धेतून माघार। गुडघ्याचा स्नायू दुखावल्याने अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेची विजेती नाओमी ओसाका आगामी फ्रेंच ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेला मुकणार आहे। ओसाकाने 27 सप्टेंबरपासून होणाऱ्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतून माघार घेत असल्याचे जाहीर केले आहे।
आजपासून रंगणार IPLचे घमासान. गतविजेता मुंबई इंडियन्स विरुद्ध उपविजेता चेन्नई सुपर किंग्स यांच्या लढतीने आजपासून IPLचे घमासान रंगणार आहे. युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या मुंबई इंडियन्स संघाचे पारडे सध्या जड दिसत आहे. मुंबई इंडियन्सच्या रोहित शर्माने जेव्हापासून सूत्रे हाती घेतली आहेत तेव्हापासून या दोन्ही संघात 16 लढती झालेल्या आहेत. त्यामध्ये मुंबई इंडियन्स संघाने 16 पैकी 10 सामने जिंकत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. आजच्या सामन्यात कोणता संघ विजयी श्रीगणेशा करेल याकडे सर्व क्रिकेट प्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे. भारत आणि चीन तणावामुळे बॅडमिंटन शटल्सची कमतरता. भारत आणि चीन यांच्यामध्ये सीमेवरून वाद निर्माण झाला आहे. भारतात चीन विरोधात प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्रसंगी या वादाचे विशेष परिणाम भारतातील बॅडमिंटनपटूंवर होऊ लागले आहेत. बॅडमिंटन खेळायला लागणारे शटल्स हे चीनमधून आयात केले जातात. केंद्र सरकारकडून चीनमधील वस्तूंच्या आयातीवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे आता भारतातील सर्व स्तरावरील बॅडमिंटनपटूंना शटल्सची कमतरता जाणवू लागली आहे. कोरोनामुळे सध्या स्पर्धा होत नाहीत. अष्टपैलू क्रिकेटपटू डेव्हिड विलीला कोरोनाची लागण. इंग्लंड क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू डेव्हिड विलीला कोरोनाची लागण झाली आहे. डेव्हिडने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून याची माहिती दिली आहे. गेल्या महिन्यात आयर्लंड विरुद्ध विलीने आपला अखेरचा वनडे सामना खेळला होता. विलीसोबत त्याच्या पत्नीचा अहवाल सुद्धा पॉझिटिव्ह आला आहे. याबरोबरच स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.